भाग 53. शिवांगी, श्रद्धा दोघीही माईच्या रूमच्या बाहेर येऊन थांबल्या होत्या. एकदा एकमेकींकडे पाहिलं. श्रद्धाने दरवाजावर टकटक केली. आतून माईंनी त्या दोघींना आत यायला सांगितलं. तसे त्या दोघीही आत गेल्या. दरवाजा लावा, माई म्हणाल्या. शिवांगीने दरवाजा लावून घेतला. त्या दोघींनी माईच्या समोरच येऊन उभ्या राहिल्या होत्या. माई आरामात खुर्चीवर बसल्या होत्या. त्या दोघींची वाट पाहत होत्या. काय झालं? तू असं अचानक इतक्या तातडीने आम्हाला का बोलवलं? म्हणजे सगळं ठीक आहे ना? तुला बरं वाटतंय ना? श्रद्धाने एकामागून एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. अगं हो, जरा बसा शांत. श्वास तरी घे. एकामागून एक प्रश्न विचारत सुटलीस. माई हसत म्हणाल्या. तू पहिले सांग, सगळं ठीक आहे की नाही? काही टेन्शनची गोष्ट नाहीये ना? श्रद्धाने माईंना विचारलं. टेन्शनची गोष्ट नाहीये. आता निवांत बसा. मी जे काही बोलेल ते फक्त नीट ऐका आणि मग मला तुमचं मत सांगा. माई दोघींकडे आळीपाळीने बघत म्हणाल्या. हो, दोघीही एकसाथ म्हणाल्या. तुम्हाला रावी कशी वाटते? आपल्या शिवासाठी. माईंनी असं डायरेक्ट त्या दोघींनाही विचारलं. दोघीही काही क्षण शांत बसल्या आणि मग माईच्या बोलण्याचा विचार करू लागल्या. माई जे आता काही बोलल्या ते क्लिक झाल्यावर दोघी एकदम म्हणाल्या. आम्हाला तर चालेल. माई, खरंच रावी जर शिवाला भेटली ना तर एकदम भारीच होईल. माई रोखून श्रद्धाकडे पाहू लागल्या. ते भावनेच्या भरात बोलून गेली. श्रद्धा दाताखाली जीभ चावत म्हणाली. समजलं, पण लगेच बाहेर पटकन बोलू नका काही. अजून कशात काही नाही. दोघांचेही मत यायला हवे. तुम्ही दोघी जरा त्या दोघांवर बारीक लक्ष ठेवा. आज ना मला दोघेही एकमेकांकडे पाहताना दिसले. मला रावी तर आवडली आहे. खूप छान संस्कार दिले आहेत तिला. आपल्या घराला, परिवारात अगदी योग्य आहे रावी. माई मनात होतं ते त्या दोघींच्याही समोर बोलत होत्या. माई, आम्ही नाही काढणार विषय हा. आपल्यातच राहील. हो, त्या दोघांवर आता जरा बारीक लक्ष ठेवतो आम्ही. कारण मिशन आहे रावी देशमानेवरून रावी मोहिते होण्याची. श्रद्धा खुश होऊन थोडं मोठ्याने ओरडली. अगं हळू ना, कुणी ऐकलं तर. ही पोरगी पण ना, आवाज नुसता लाऊडस्पीकरसारखा आहे. माई तिला दरडावत म्हणाल्या. ओ सॉरी. माई, तुला तर माहीतच आहे ना माझा स्वभाव. आनंदाच्या भरात मी जरा मोठ्याने ओरडले. आता नाही होणार असं श्रद्धाने म्हटले. तशा त्या हसल्या. शिवांगी, सगळं रेडी आहे. मानापानाची सगळी सोय करून ठेवली आहे ना? कसलीच कमी नको राहायला. माई म्हणाल्या. हो माई, सगळी तयारी झाली आहे. माई स्वतः जातीने लक्ष घालत आहेत. एकदा हवं तर तुम्ही पाहून घ्या. शिवांगी, रत्नाने पाहिलं तर काळजीच कारण नाही. तसे मी तिला सकाळी सांगून ठेवलं होतं. माई निश्चित सुरात म्हणाल्या. बरं माई, तू आराम कर थोडा वेळ. 4 वाजले आहेत. 5 वाजता चहाला सगळे जमतीलच. मग रात्रीपर्यंत तुला काही पडता येणार नाही. श्रद्धा काळजीने म्हणाली. हो, करते आराम. माई दोघीही मग माईच्या रूममधून बाहेर पडल्या. त्या दोघींना माईच्या रूममधून बाहेर पडताना सोनलने पाहिलं. ती त्या दोघींच्या जवळ येत म्हणाली. तुम्ही दोघी माईच्या रूममध्ये? हो, माईंनीच बोलावलं होतं. तिला बोलायचं होतं आमच्याशी. श्रद्धा, का? तुम्हाला दोघींनाच का? असं काही खास होतं का जे बाकीच्यांसमोर सांगता आले नसते? खोचकपणे सोनल त्या दोघींकडे पाहत म्हणाली. सोनल, जरा तोंड सांभाळून बोल. माईंनी बोलावलं होतं आणि जर एवढंच तुला विचारायचं असेल ना, जा आत आणि विचार माईंना. श्रद्धा यावेळी आवाजात जरब ठेवून म्हणाली. सोनलने तोंड वाकडं केलं. सोनल, एक गोष्ट लक्षात ठेव. तू जर समोरच्याला आदर दिला नाही ना तर तुलाही आदर मिळणार नाही. आता तुझं लग्न झालं. कसे वागायचे कसं नाही हे तुला समजायला हवं. मी तुझी मोठी बहीण आणि ही तुझी वहिनी आहे. तर बोलताना जरा भान ठेव.
आज भाऊबीज आहे. सणासुदीचे दिवस आहेत तर आनंदाने घालव. माहेरी आलीस तर छान राहा. श्रद्धा गोड हसत सोनलकडे पाहत म्हणाली. सोनलला थोडा राग आला पण शांत राहिली. ती तशीच पाय आपटत तिकडून निघून गेली. ही कधी सुधारणार नाही. काय माहीत अशीच जर वागत राहिली ना, खरंच एक दिवस पश्चाताप करायची वेळ येईल. श्रद्धा नाही, मध्ये मान डोलवत म्हणाली. श्रद्धा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आपल्याला अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात पावलोपावली भेटणार. मी त्यांना नाव ठेवत नाहीये. त्या अशा का वागत आहेत माहिती नाही, पण आपण चांगलं वागणं सोडू शकत नाही ना. आपल्या हातात आहे की आपण ऐकायचं की नाही. जर आपण लक्षच दिलं नाही तर समोरचा माणूस आपोआप गप्प राहतो. मी अशा लोकांबद्दल सांगते जे मुद्दामून टोमणे देतात, तिरकस बोलतात, ज्यांना आपलं खुश पाहावत नाही. ते असे ट्रिक यूज करतात. यावर आपल्यालाच मात करावी लागते. बोलता बोलता दोघीही जिना चढत रूमकडे जात होत्या. तुझं बोलणं मलाही पटत आहे. वहिनी, कधी कधी आपल्याही मनाचा तोल सुटू शकतो ना. एखाद्याने लिमिट क्रॉस केली तर मग. श्रद्धा शिवांगीकडे पाहत म्हणाली. तेव्हा ना मग शांत नाही राहायचं. एकदा समजुतीने घ्यायचं. तरीही जर समोरचा आपला अंत पाहत असेल तर मग सगळं गेलं खड्ड्यात. मग बरोबर दिवसाढवळ्यात तारे दाखवायचे. शिवांगी हसत म्हणाली. आणि मग रात्र असेल तर? श्रद्धा डोळे मिचकावत गालातल्या गालात हसत म्हणाली. मग ना. शिवांगी विचार करण्याची ॲक्टिंग करत तिच्याकडे पाहत होती. दोघी रूममध्ये आल्यावर सोफ्यावर जाऊन बसल्या. सांग ना मग काय करायचं? श्रद्धाने विचारलं. तर ना मग स्पेशल चंद्रतारे दाखवायचे, जे कधीच विसरता येणार नाही. शिवांगी हसत म्हणाली. त्यावर श्रद्धाही हसली. सिक्रेट रूममध्ये धैर्यशील आणि रावी समोर दक्षच्या फोटोला पाहत बसले होते. धैर्यू, काय विचार करत आहेस? समर तर आला आहे इंडियामध्ये. मग आता पुढे बाकीचे ते लोक येतीलच ना. आपण काय करायचं? रावीने विचारलं. वाट पाहायची. सगळ्यांना एकत्र जमू दे, मग आपण वार करायचा. यातलं कोणी जिवंत राहणार नाही याची दक्षता आपण घ्यायची. जास्त गुन्हेगार जर कोण असेल तर ती मुलीच्या जातीला कलंक आहे. धैर्यशीलला जुन्या घटना आठवून भयानक राग आला होता. रावीचेही डोळे रागाने लाल झाले होते. ती मुलगी असू शकते का? मला तिच्या जेंडरवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करावासा वाटतोय. असं कोण वागतं यार? मुलगी म्हणून ती कलंक आहे. त्यांना त्रास व्हायलाच हवा. आज तिच्यामुळे एका मुलाने स्वतःचं आयुष्य संपवलं. दक्ष, तुला न्याय मिळेलच. रावी दक्षच्या फोटोकडे पाहत म्हणाली. थोडा उशीर झाला आहे पण ठीक आहे. त्या लोकांना असंच वाटू दे की सगळं ठीक आहे. जेव्हा ते अतिसुखात आनंदात असतील तेव्हाच बूम. धैर्यशील ॲक्शन करत म्हणाला. खरंच खूप आठवण येते रे त्याची. किती मस्तीखोर होता ना तो. आपल्या ग्रुपमध्ये जर कोणी जास्त मजाक मस्ती करणारा होता तर तो दक्ष होता. आणि देवाने त्यालाच बोलावून घेतलं. यात देवाला दोष देता नाही येणार. कारण रावी हाताच्या मूठ घट्ट करत थोडं थांबून म्हणाली. आपल्यापासून लांब करणारे श्रीमंत बापाचे बिघडलेले पोरं. एका हसऱ्या खेळत्या मुलाला जिवंतपणी मरणयातना दिल्या त्यांनी. असंच शांत राहा. हा राग जपून ठेव बरं का. कारण हाच राग पुढे उपयोगाला येईल. त्याला आताच वाया नको घालू. धैर्यशील दक्षच्या फोटोकडे पाहत म्हणाला. बरोबर आहे तुझं बोलणं. रावी, ओके चल बाहेर जाऊ. धैर्यशील उठून उभा राहत म्हणाला. हो, रावी म्हणाली. बरं मग आता शिवाचा विचार कर जरा. धैर्यशील रूमला लॉक करत म्हणाला. त्याचाच तर विचार करत असते. रावी पटकन बोलून गेली. वा, म्हणजे आता आम्हाला विसर. धैर्यशील तिला चिडवत म्हणाला. हो का शहाण्या, तुझंही लग्न झालं आहे, विसरू नको. तुझी बायको माझी फ्रेंड आहे. तू काही आगाऊपणा कर मग तुझी कशी वाट लावते. रावी त्याला दम देत म्हणाली. दोघेही पायऱ्या उतरून खाली येत होते.
5 वाजले होते. सगळे हळूहळू हॉलमध्ये येत होते. धैर्यशील तर सारखा टाईम पाहत होता. "तू सारखा सारखा घड्याळात वेळ का पाहत आहेस? कोणी येणार आहे का?" रावीने विचारलं. "नाही तर असंच गं, माझी बायको कुठे दिसते का ते पाहत होतो. आणि नाही दिसली म्हणून वेळ पाहिला. या वेळेत ती सगळ्यांसाठी चहा घेऊन येते ना. तिच्या हाताचा चहा माझ्यासाठी स्वर्गसुख आहे." धैर्यशील हसत म्हणाला. "हो का? मग आज घरात माणसे जास्त आहेत तर थोडा वेळ लागेलच ना. बरं, मी पाहते तुझ्या बायकोला. कुठं आहेत त्या दोघी? मला कधीपासून दिसल्या नाहीत." रावीने म्हटले. "कोण दोघी?" त्याने भुवया उंचावत विचारलं. "अरे श्रद्धा आणि शिव रे." रावी एकतर त्या आता किचनमध्ये तरी असतील, नाहीतर श्रद्धाच्या खोलीत तरी. दोघेही बोलत हॉलमध्ये आले. धैर्यशीलचं तर लक्ष आता पूर्णपणे मेन दरवाजाकडे होतं. तर कसा वाटला तुम्हाला आजच्या कथेचा हा भाग? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून पाहत आहात हे नक्की कमेंट करून सांगा.